नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। पुण्यामध्ये आज एका पत्रकार परिषदेमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट फुले याचे औचित्य साधून 11 एप्रिल रोजी तो प्रदर्शित होणार होता, पण काही ब्राह्मणवादी समूहाने चित्रपटातील अनेक दृश्य वगळण्याची मागणी सेन्सॉर बोर्ड यांच्याकडे तक्रार करून तारीख बदलण्यात आली आहे। त्या बाबतीमध्ये बहुजन वंचित विकास आघाडीचे माजी खासदार प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यांचं जे कार्य आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत। त्यांचं कार्य 150 वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही 150 वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य सर्व समाजामध्ये स्वीकारल्या जाते असं दिसत नाही आहे। तर अजूनही काही वर्ग असा आहे, काही समूह असे आहेत की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्यामध्ये झळझळते, विरोध चाललेला आहे। आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे। त्यांची क्रांती ही महत्त्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो। देश घडवणारी क्रांती आहे आणि म्हणून सर्वच त्याला असणारं अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सर, आंदोलन पण करताय। जो चित्रपट महात्मा फुलेंच्या जीवनावर येणार होता, आज खरं तर तो रिलीज होणार होता कारण आज जयंती आहे त्यांची, पण तो काही संघटनांनी विरोध केला। आता तो चित्रपट 15 दिवसानंतर प्रदर्शित केला जातो। त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य, काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे। काही संघटनांनी पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य, ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे। त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे, केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे, तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। महापुरुष अभिवादन कृती समितीच्या वतीनं महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने तब्बल 10,000 किलोची भव्य एकता मिसळीचा आनंद आज पुणेकरांनी घेतला। यामध्ये अनेक मंत्री, आमदार, खासदार सहभागी झाले होते। अरे मी नंतर खातो पर्सन भाई 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 हो हो मागणं सुरू करावं लावा, मागून द्यायला लावा मध्ये येतात। तेच म्हणलं मला ते कमी टाकलं होतं, टाक बघूच आपण नक्कीच येते, कारण 200 वर्ष काही 100% आता 18 तारखेला चाफेकर बंधूच्या याला पण ते येतं त्याला फार
एकता मिसळ खाण्याकरता आज अजितदादा पवार फुलेवाडा या ठिकाणी आले असता त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. त्यातील त्यांची ही भूमिका करायचा की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे. कारण आपण 1 रुपयात नामात्र दराने जागा देतो. आज काही काही जागांची किंमत काही शेकड्या कोटीमध्ये आहे आणि हे कशा करता देतो की एक चांगलं हॉस्पिटल तिथं व्हावं, चांगल्या सुविधा व्हाव्यात, चांगले बेड उपलब्ध व्हावेत आणि त्याच्यातनं 20% तरी गरीब लोकांना ज्यांची ऐपत नाही अशांना पण तिथं उत्तम प्रकारचं ट्रीटमेंट करता यावी, देता यावी. ओके, धन्यवाद. महानगरपालिका का मेहरबान आहे? 7 तारखेला अमित शहांचा दौरा आहे. अजूनही तिकडच्या पालकमंत्र्यांचा तिढा सुटलेला नाहीये. काळजी करू नका. जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे. आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे. दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे. 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे. सुटे थोडासा धीर धरा, धीरे धीरे. सुनील तटकरे हो, आम्ही अमित शहांना अशी विनंती केली होती, आपण जर मुंबईत असाल तर यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या परिसरात असाल तर आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे यावं. तर त्यांनी तिथंच ते असल्यामुळं, कारण मला मुंबईतनं आले असते तर मग मी त्यांना विनंती केलेली होती, परंतु ते पुण्यावरून जाणार असल्यामुळं आता सुनील तटकरे यांच्याकडं तटकरे साहेबांनी अमित भाईंना निमंत्रण केलेलं आहे. CMला, दोन्ही DCMला, नंतर त्या भागातले मंत्री यांना त्यांनी आमचे गोगावले साहेबांना, त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना, असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि भोजनाचा कार्यक्रम डिस्टर्ब झाले. शिवसेना शिंदेगड मी त्याबद्दल माहिती घेतो आणि नक्की काय त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे, काय वस्तुस्थिती आहे, त्याच्या खोलात जाऊन मुलांनी मुलींनी पण लगेच इतका छोट्या छोट्या गोष्टीच्या करता मनाला लावून घेऊ नये आणि आत्महत्येपर्यंतचं पाऊल उचलू नये. कारण शेवटी ज्या आईवडिलांनी त्या मुलाबाळांना वाढवलेलं असतं, शिक्षण दिलेलं असतं, संस्कार केलेले असतात, त्या आईवडिलांना काय वेदना होत असतात हे ज्या त्या आईवडिलांनाच माहिती. महात्मा फुले यांनी प्रतापसिंह भोसले यांच्या शाळेचं अनुकरण करून पुण्यामध्ये शाळा काढली. तथापि महात्मा फुल्यांच्या अगोदर महिलांकरता प्रतापसिंह भोसले यांनी साताऱ्यात शाळा सुरू केली होती आणि त्याचीच रिप्लिका प्रतिकृती ही पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली, असं ठाम प्रतिपादन उदयनराजे भोसले यांनी केलं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील साताऱ्याला प्रतापसिंह भोसलेंनी सुरू केलेल्या शाळेमध्येच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं, ही माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं. कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराज. ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली. या राजवाड्यात कालांतराने त्यांनी संपूर्ण देशाचं संविधान लिहिलं. त्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत 135वी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राजवाड्यात, सातारच्या राजवाड्यात झालं. आणि हे करत असताना या लोकांचं हे स्मारक आहे, जे काय हे संपूर्ण जे युगोपुरुष होऊन गेले
या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य ह्याच्याकरता आहे, कारण की नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. आपल्या देशाला महत्त्वाचे असणारे आणि आपल्या देशात ज्यांच्या कार्याविषयी दुमत नाही अशी व्यक्तिमत्व खूप महत्त्वाची असतात. परंतु कालांतराने त्या व्यक्तिमत्वांच्या विविध पैलूंवरती वेगवेगळे आक्षेप घेण्यात येतात किंवा त्यांच्या कृतीचा वेगवेगळा अर्थ संदर्भासहित सांगण्याचं एक चढाओढ लागल्याचं दिसून येतं. पण यामध्ये आपण त्या मोठ्या पुरुषांवरती अन्याय करतो का, अशी ही भूमिका मनात ठेवायला पाहिजे. एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीनं सुरू केली असेल, त्याचं त्या काळामध्ये कौतुकही झालं असेल, परंतु त्याच्याही अगोदर त्या व्यक्तीनं ती गोष्ट केलेली असते, पण ती समाजापुढे आलेली नसते. ती समाजापुढे आणत असताना दुसऱ्या व्यक्तीचं कार्य हे देखील महत्त्वाचं आहे ही भूमिका ठेवून जर आणलं तर पहिल्या व्यक्तीचं कार्य हे निश्चितच आपल्याला आनंददायी, अभिमानास्पद असं राहू शकतं. पण काळाच्या ओघामध्ये, चढाओढीमध्ये ही भूमिका लोप पावते का असं वाटतं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.